जय महाराष्ट्र मित्रांनो, तर युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. इथं जर आपण करिअर्समध्ये आलोत तर स्पेशलिस्ट ऑफिसर युनियन बँक ऑफ इंडिया 2025-26 स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी भरती निघालेली आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेला आहे. शेवटची तारीख 20 मे 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. सोबतच जाहिरातमध्ये बघू शकतात की टोटल 500 जागा इथे भरल्या जाणार आहेत. म्हणजे असिस्टंट मॅनेजर क्रेडिट, असिस्टंट मॅनेजर IT साठी 250 म्हणजेच 500 जागा इथे भरल्या जाणार आहे. सविस्तर जाहिरात 25 पानांची समजून सांगते कोण कोण अप्लाय करू शकतं, किती वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे, फॉर्म कधीपासून ॲक्सेप्ट करायला सुरू जाणार आहे, वय किती लागणार आहे, सगळी सविस्तर माहिती इथं पाहणार आहोत. अप्लाय करायचं सुरू झालेलं आहे. इथे आपण अकाउंट ओपन करून फॉर्म अप्लाय करू शकतो. तर लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. सविस्तर माहितीला इथे सुरुवात करतोय. तर इथे आपण बघू शकतात की युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे हे भरतीचं अपडेट आहे आणि टोटल 500 जागा इथे भरल्या जाणार आहेत. जसं की स्पेशलिस्ट ऑफिसर हे मेन पोस्टचं नाव असणार आहे. त्या अंतर्गत असिस्टंट मॅनेजर क्रेडिट आणि असिस्टंट मॅनेजर IT ही पदं भरली जाणार आहे. याच्यासाठी वेतन बघायचं झालं तर 48,480 ते 85,920 रुपये प्रति महिना इतकं वेतन जातं. दोन्ही पदासाठी 250 जागा इथे भरल्या जाणार आहेत. कास्ट रिझर्वेशन वाईज तुम्हाला इथे सीट पाहून घ्यायच्यात. SC साठी किती आहेत, ST साठी किती आहेत, OBC साठी किती आहेत, EW साठी किती आहेत, अनरिझर्वसाठी किती आहेत, असे तुम्हाला इथं वॅकन्सीज इथे पाहून घ्यायच्यात. त्यानंतर तुम्हाला स्केड्यूल ऑफ इव्हेंट याच्यामध्ये बघायचं झालं तर 30 एप्रिलपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख 20 मे 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून ज्यांची पदवी झालेली आहे, ज्यांचं CA झालं आहे, CMA झालं आहे, CS झालेलं आहे, ज्यांचं इथं 60% गुणांचं MBA पूर्ण झालेलं आहे, BE झालं आहे, BTech झालं आहे, MCA झालं आहे, MSc झालेलं आहे संबंधित ट्रेडमधून, असे सगळे विद्यार्थी इथे असिस्टंट मॅनेजर क्रेडिट आणि असिस्टंट मॅनेजर IT पदाला इथे अप्लाय करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे तो भारताचा इथे नागरिक हवा असणार आहे. तर असिस्टंट मॅनेजर क्रेडिट GMGS 1 साठी कमीत कमी 22 वर्ष पाहिजे. वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे आणि तुम्ही CA, CMA, CS ही पदवी घेतली आहे तरी अप्लाय करू शकतात. किंवा तुमचं MBA झालं आहे, MMS झाले, PGDM झालेलं आहे 60% गुणांचं, सोबतच तुम्ही थोडाफार कोर्स केलेला आहे, तरी तुम्ही सगळे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. आणि वर्क एक्सपिरियन्सच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर पोस्ट क्वालिफिकेशन वर्किंग एक्सपिरियन्स म्हणजे PSB आणि BFSI मधलं जर तुमच्याकडे थोडाफार एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. असिस्टंट मॅनेजर IT साठी तुमचं BE झालंय, BTech झालंय, MCA झालंय, MSc झालेलं आहे, IT झालंय, MS झालंय, MTech झालंय, जो काय 5 वर्षाचा फुल टाईम कोर्स असतो तो झालेला आहे. कशामधून तर कम्प्युटर सायन्स झालं, IT झालं, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा डाटा सायन्समधून जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. कमीत कमी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. IT सेक्टरमधला तर हे सगळे IT सेक्टर आहेत, तुम्हाला इथे पाहून घ्यायचे आहेत. ओके, सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. आणि तुमचं एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं तर 1 एप्रिल 2025 रोजी तुमचं वय इथं कॅल्क्युलेट केलं जातं. कमीत कमी 22 वर्ष ते वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWDच्या कॅन्डिडेटसाठी 10 वर्षांपर्यंत एज रिलॅक्सेशन इथे असणार आहे. त्यानंतर आपण पुढचे काही महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत ते एकदा इथे आपण पाहून घेऊयात. गाईडलाईन्स काय काय, सिलेक्शनची प्रोसेस इथे बघू शकतात की तुमची ऑनलाईन एक्झाम घेतली जाते, त्यानंतर ग्रुप डिस्कशन होतं, तुमची स्क्रीनिंग केली जाते, त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जातो. या सगळ्या बेसिस नंतर तुमचं सिलेक्शन केलं जातं. ऑनलाईन एक्झामचा सुद्धा सिलेबस देऊन टाकलेला आहे. पार्ट 1 मध्ये तुमची ॲप्टी राहणार आहे, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, याच्यासाठी 75 क्वेश्चन असणार आहेत तुमचे. इथे बघू शकतात की प्रत्येक पार्टसाठी 25-25 मिनिट दिलेले आहेत आणि तुम्हाला 75 मिनिटाच्या आता पार्ट A सॉल्व करायचा आहे. आणि पार्ट 2 साठी प्रोफेशनल नॉलेज 75 क्वेश्चन असतील. 150 मार्कासाठी तर 75 मिनिटाच्या आत तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे. त्याच्यामध्ये 150 क्वेश्चन असणार आहेत आणि 2 तासाच्या आत म्हणजे 2 तास 30 मिनिटाच्या आत तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे. अशी सविस्तर माहिती दिलेली आहे. एका चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क इथे वजा केले जातात. ओके, आता इथे बघून घ्यायचं आहे की जे काय मार्क्स दिले जाणार तुम्हाला, पर्सनल इंटरव्ह्यू झालं, SC ST झालं, OBC झालं, PWD झालं, याच्यासाठी वेगळं तुमचं सिलेक्शन राहणार आहे. ही सगळी डिटेल माहिती इथं त्यांनी दिलेली आहे. आता एक्झामिनेशन सेंटर इथं बघून घेऊयात. प्रत्येक जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करतात त्यांनी एक्झामिनेशनचे सेंटर इथे बघून घ्यायचं आहे. तर महाराष्ट्रामधून आपण बघूयात की मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर या सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमची ऑनलाईन एक्झाम देऊ शकतात. ओके, आपल्याला फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे आणि सगळी सविस्तर मी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून दाखवतोय.
फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ₹177 फी पेमेंट करायचं SC ST PWD कॅन्डिडेटसाठी आणि ₹1100 तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे अदर कॅटेगरी म्हणजेच ओपन जनरल आणि OBCसाठी ₹1180 तुम्हाला इतकं फी पेमेंट करायचं. जर तुम्ही युनियन बँकेच्या करिअर्समध्ये गेलात तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. फीचं पेमेंटसुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करून द्यायचं आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेलं आहे. म्हणजे हा तुम्हाला फॉर्म 20 दिवसाच्या आतच हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे भरून द्यायचा आहे. ओके, सगळे त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे, जसं की फोटोसाठी काय डायमेन्शन असणार आहे, सिग्नेचरसाठी काय डायमेन्शन असणार आहे, सगळी सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. आता आपण फॉर्म अप्लाय करायचं त्यावरती येऊयात. ऑफिशियल वेबसाईटवरती आलेले आहेत. यावरती एकदा क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन बटनवरती क्लिक करायचं. तुमचं नाव, तुमचं वडिलांचं नाव, आडनाव, त्यानंतर पूर्ण नाव या ठिकाणी ॲटोमॅटिकली येईल. तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ईमेल ID टाकून हा फॉर्म आपल्याला साईनअप करायचा आहे. त्यानंतर फोटो, सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. सो तुमचे एज्युकेशनल डिटेल्स भरायचे आहेत. फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे. सगळे कागदपत्र अपलोड करून तुम्हाला इथं फीचं पेमेंट करायचं आहे आणि सगळा फॉर्म एकदा प्रिव्ह्यू करून तुम्हाला फायनल सबमिट करायचा आहे. तर लवकरात लवकर इथे अप्लाय करायचं आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून पदवीधर असतील, MBA झालं आहे, लॉची पदवी आहे, अकाउंटंटची पदवी आहे, तुमचं संबंधित ट्रेडमधून ज्यांची पदवी आहे, BE झालं आहे, BTech झालं आहे, MCA झालं आहे, MSc झालं आहे, असे सगळे विद्यार्थी इथे असिस्टंट मॅनेजर पदाला अप्लाय करू शकतात. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि अशा लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.